म्हणजे कुठल्या जात धर्म भाषा पक्ष काहीच नाही. विकास त्याचा धर्म विकासच आहे, त्याची जात विकास, त्याचा पक्ष पण विकास. मी आलोच मुळे या तुमच्या मतदारसंघामध्ये हा एकच विषय घेऊन मी आलो की मी इथे विकासासाठी आलेलो आहे. त्याप्रमाणे मी विकास करतो. आता काही लोक जे आहे काही विषयाची मांडणी करतात आहे, सरळ सांगायला काय हरकत आहे. ओबीसीचं काम ते मी काय आज करत नाही, ते 35 वर्ष करतोय मी. ते शिवसेना सुद्धा सोडली त्यावेळेला मी त्या मंडळ आयोगासाठी. पण ते जरी काम करत होतो तरी तुमच्या मतदारसंघात किंवा कुठच्याही मतदारसंघामध्ये कुठल्याही समाजावर अन्याय केला नाही, तो वैयक्तिकरित्या सुद्धा नाही केला आणि तो विकास कामाच्यासाठी सुद्धा कुणावर अन्याय केला नाही. हे असं कधीच मी पाहिलं नाही. हा माझ्या विरोधात आहे, याचं नाही काम करायचं, हां याचं गाव जर असं नाही करायचं, असं काय अजिबात असं कधीही विचार माझ्या मनात आलेला नाही. आणि म्हणून आता हे जवळजवळ 700-800 कोटी रुपये किती कोटी होतात बघा, 1700 कोटी आले, 1700 कोटी. आता कोण मोजतोय? फक्त पास करून आणायचं एवढंच माहिती आहे मला, कुठला आणि काय आहे ते पास करून. तुम्ही एखादी कळवलं का आपलं ऑफिस आणि तुम्ही सगळे मागे लागले आणि त्याचा पास करा, याला फोन त्याला फोन, हे सेक्रेटरी मंत्री पास करा, चला आवडतो. आणि आता पुढचं काम जे आहे तुम्ही करायचं आहे, हे काम पण करून घ्यायचं आहे. आणि निवडणूक सुद्धा आता जवळ आलेली आहे. कोणाला तरी काम दाखवायचं आहे आणि कोणाचं तरी काम करायचं आहे. हे सगळं मी तुमच्यावर सोपवतो. आई रेणुका मातेच्या तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणे बुद्धी देईल. या खातील जे आहे चांगल्या सुधारणा आपण यापुढे सुद्धा करत राहू. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करतो. मी थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.